म्हैसाळ हे मिरजेपासून अंदाजे 15 किलोमीटरवर एक खेडेगाव. महाराष्ट्र कर्नाटक हद्दीवरील हे महाराष्ट्राचे शेवटचं गाव. या म्हैसाळ गावामध्ये शिवूबाई नावाची एक स्त्री राहत होती. शिवूबाई वयात येताच तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून टाकले. शिवूबाईचे लग्न पार पडताच तिच्या आईवडिलांना आणि तिला अत्यंत आनंद झाला. पुढे काही काळानंतर शिवूबाई सासरी असताना तिचे आईवडील वारल्याचे तिला समजले. तिला फार वाईट वाटले. हळूहळू आईवडील वारल्याचे दुःख ती विसरत चालली. पुढे सुखाचे दिवस तिच्या संसारात आले. तिला एक मुलगीही झाली. त्यामुळे पती मुलीसह ती संसारात सुखाने रमून गेली. परंतु ईश्वरी संकेत वेगळाच असतो. तिच्यावरील आईवडिलांचे कृपाछत्र आधीच नाहीसे झाले होते. आता दैवगती ओढवून आली. काळ रात्र आली आणि यातच तिचा पती मरण पावला. तिचे दुसरे कृपाछत्रही नाहीसे झाले. उदरभरणाचे साधन नाहीसे झाले. आणि मग पुढे म्हैसाळ गावातच भिक्षा मागून आपले आणि आपल्या मुलीचे पोट ती भरू लागली. देवादिकांना जिथे दैवगती चुकली नाही तिथे माझी काय गती, असा मनाला उपदेश करून शिवूबाई दिवस घालवू लागली. आणि मग पुढे मुलगीही वारल्यानंतर ती कोल्हापूरला भटकत आली. तिच्या आकांक्षांची होळी झाली आणि तिच्या हाती झोळी आली. लाज लज्जा सोडून ती भिक्षाटन करू लागली. मात्र ती भोळी भाबडी स्त्री होती. कोल्हापुरात आल्यानंतर तिच्या कानावर श्रीकृष्ण गुरूंची ख्याती आली. अशा गुरूंना शरण जाऊन जन्म मरणाचा 84 लक्ष योनींचा फेरा चुकवावा असा विचार तिच्या मनाने घेतला. श्रीकृष्ण गुरूंचे दर्शन घेऊन भाग्यवती होण्याचे तिच्या मनाने ठरवले आणि ती वैराग्य मठीत श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनासाठी आली. श्रीकृष्ण गुरूंचे तिने श्रद्धेने दर्शन घेतले आणि त्यांचे चरण धरले. यावर श्रीकृष्ण गुरु शिवूबाईला म्हणाले, बाई, वैराग्य मठीतच इथं राहता काय? यावर शिवूबाई म्हणाली, हीच इच्छा मनी धरून मी तुमच्या दर्शनासाठी आले आहे. तुम्ही हे अंतर्ज्ञानाने जाणलेच आहे. आणि अशा रीतीने शिवूबाई वैराग्य मठीत श्रीकृष्ण गुरूंजवळ राहू लागली. स्त्री धर्माला जी सेवा करता येईल ती करू लागली. श्रीकृष्ण गुरु एकदा तिला म्हणाले, इथं येणारी भक्त मंडळी तुला चण्याची डाळ आणून देतील, ती तू ग्रहण करीत जा. रामजी आणि इतर भक्त मंडळी शिवूबाईला थोडी थोडी चण्याची डाळ आणून देऊ लागले. शिवूबाई ती चण्याची डाळ आनंदाने खाऊन सुखाने श्रीकृष्ण स्वामींच्या जवळ राहू लागली. हळूहळू श्रीकृष्ण गुरूंवर तिचा दृढ विश्वास बसू लागला. काही दिवसांनी गुरु तिला म्हणाले, आता तू स्मशानी वास करून राहा. पंचगंगेकाठी स्मशानवास करून राहणे तुझ्यासाठी योग्य आणि बर्वे म्हणजेच चांगले आहे. गुरूंचे हे वचन ऐकून शिवूबाई घाबरून गेली. यावर गुरु तिला म्हणाले, शिवूबाई, तू घाबरू नकोस, कोणतीही चिंता करू नकोस. तुझ्या सोबतीला आमची कुसारी कुत्री दिली आहे, मग भय कशाचे? कुसारीसारखी मैत्रीण तुझ्या चांगल्या सोबतीला आहे, भय बाळगू नकोस. सुरुवातीला शिवूबाई जरी स्मशानात जाऊन राहायला घाबरून गेली असली तरी श्रीकृष्ण गुरु आपले कैवारी आहेत. सद्गुरू तिला म्हणालेच होते, सोबतीला कुसारी असल्याने भय नाही, तुला एकांतवासच चांगला. नामस्मरणात मात्र हयगय करू नकोस. हे ऐकून शिवूबाई धीटपणे पंचगंगेकाठी एकांतवासात राहण्यासाठी निघाली. गुरूंची आज्ञा मान्य करून त्यांना नमस्कार करून ती निघाली. गुरु कुसारी कुत्रीसही म्हणाले, तू शिवूबाई बरोबर पंचगंगे नदीकाठी तिच्या सोबतीला जा. ती जे काही खायला देईल ते खाऊन तिच्या सोबतीला राहा. गुरूंची आज्ञा ऐकून कुसारीही शिवूबाईसह नदीकाठी येण्यास निघाली. दोघीही पंचगंगेकाठी स्मशानभूमीत राहू लागल्या. शिवूबाई ज्यावेळी पंचगंगेकाठीच्या स्मशानभूमीकडून वैराग्य मठीत गुरूंच्या दर्शनाला जाई त्यावेळी कुसारी ही शिवूबाई पाठीमागे
गुरूंच्या दर्शनाला जाई. कुसारी एक क्षण देखील शिवबाईला सोडून राहत नसे. माध्यान्ह काळी शिवबाई जी चण्याची डाळ खाई त्यातलीच थोडी बहुत डाळ ती कुसारीला घालत असे. दूधभात खायला घातला तरी कुसारी कधी कधी खात नसे. मग ताराबाई रागावताच ती श्रीकृष्ण गुरूंच्या जवळ बसत असे. मग ताराबाई गुरूंना म्हणे, 2 दिवस कुसारीनं काहीही खाल्लेलं नाही, दूधभाताकडे पाहिले सुद्धा नाही. मी यावर रागवले तर ती तुमच्याजवळ उपाशी येऊन बसली आहे. यावर श्रीकृष्ण गुरु उठून कुसारीजवळ येत आणि म्हणत, उठ, आता दूधभात खा, असं म्हणून तिला खाऊ घालीत. मग कुसारी गुरूंच्या हातून दूधभात खाई. कुसारीच्या रोज काही ना काही तक्रारी ताराबाई श्रीकृष्ण गुरूंजवळ करी. अशी कुसारी शिवबाईंनी दिलेली डाळ पाणी चण्याची डाळ आनंदाने खाऊन पंचगंगेकाठी तिच्यासोबत राहिली. दिवसातून तिन्ही त्रिकाळ स्नान करून पंचगंगेकाठी स्मशानात शिवबाई तपश्चर्या करीत राहिली. बरेचदा तिच्या मनात असे विचार येत की काय म्हणून श्रीकृष्ण गुरूंनी मला या स्मशानात पाठवले. काम क्रोध मदमत्सर हे भले भले शत्रू मी दूर केले, ऐन तारुण्यात वैधव्य पचवले. या स्मशानात शिवक्षेत्र आहे. माझे वैराग्य जागवण्यासाठीच श्रीकृष्ण गुरूंनी मला या ठिकाणी पाठवले असेल का? रस रुची न घेऊ देता चण्याची प्रचिती देण्यासाठी मला या ठिकाणी पाठवले असेल का? देह हा नश्वर असून ईश्वराची प्रचिती देण्यासाठीच मला या ठिकाणी पाठवले असेल का? अबला असून भय नाशून मनोविकारांना बंदी घालून माझे भाग्य उजळवले असेल का? धन्य माझे संचित, धन्य माझे पूर्वपुण्य, ज्यामुळे ही गुरु पावले श्रीकृष्ण गुरूंची पावले मिळून आली असतील का? असे बरेच विचार तिच्या मनी येत. एवढी तपश्चर्या, एवढा एकांतवास, स्मशानवास, तरी सुद्धा शिवबाईचे विधिलेखन चुकेना. एके दिवशी गंगा स्नान करून ती तपश्चर्याला बसली होती. श्रीकृष्ण गुरूंच्या नामस्मरणात ती दंग होती. एवढ्यात कुसारी तिच्या जवळ आली आणि तिला स्पर्श करणार तोच शिवबाई ध्यानातून जागी झाली आणि तिला म्हणाली, कुसारी, हे काय करीत आहेस? चढली आहेस का? मला स्पर्श करू नकोस, तुला मार देईन. शिवबाईचे हे रागाचे आणि गैरसमजातून आलेले बोलणे ऐकून कुसारी रागाने तिला सोडून वैराग्य मठीमध्ये श्रीकृष्ण गुरूंजवळ आली. काही वेळाने शिवबाईला कुसारीला टाकून बोलल्याचा पश्चाताप झाला. आज मी हे काय केले? कुसारीस टाकून बोलले, गैरसमजुतीतून बोलले, असा विचार करीत ती वैराग्य मठीत गुरूंजवळ आली. त्यांचे दर्शन घेतले आणि ती गुरूंना म्हणाली, मला कुसारी स्पर्श करेल याच भीतीने मी तिला बोलले. मला गंगेकाठी सोडून कुसारी तुमच्याजवळ परत आली आहे. तिचा काही अपराध नाही, तिची काही चूक नाही. माझा अपराध पोटी घालून कुसारीला माझ्या सोबतीला परत पाठवा. मी पुन्हा कुसारीला काहीही टाकून बोलणार नाही. यावर गुरु शिवबाईला म्हणाले, कुसारी आता तुझ्या सोबतीला येणार नाही. तू गंगेकाठी स्मशानात एकटी जाऊन तपश्चर्या करावी. श्रीकृष्ण गुरूंचे हे बोल ऐकून शिवबाई गंगेकाठी येऊन स्मशानभूमीत राहून सिद्धेश्वरापाशी तपश्चर्या करू लागली. आणि अशा रीतीने गंगेकाठी स्मशानभूमीत तप पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी श्रीकृष्ण गुरूंनी शिवबाईची अंतरीची इच्छा ओळखून तिला वैराग्य मठीत राहण्याची आज्ञा केली. कृष्णालाड श्री गुरूंच्या सेवेत विनम्रपणे तत्पर असत. दररोज पंचगंगेवर स्नान करून ते महाराजांची कौपीन छाटी स्वच्छ धुवून आणीत असत. अतिपुण्याई कुणाच्या पदरात पडू लागली की नियती त्याचा पाय मागे खेचत असते. विनम्रपणे सद्गुरूंच्या सेवेत रममाण झालेल्या कृष्णालाडांना ह्या नियतीचा फटका बसला. त्यांचे चित्त थोर योग्यप्रमाणे असताना ते एकदा अकल्पित तारुण्य मदाने ध्यानाग्र झाले.
हे न आवडल्यामुळे त्यांना वेळीच सावध करण्यासाठी महाराजांनी एक विपरीत घडवले. एका मध्यरात्रीला महाराजांनी कृष्णा, लाड आणि रामभाऊंना एकाच वेळी स्वप्नदृष्टांत दिला. पूर्वकर्मवशात लाडाची जननी कुत्रीच्या जन्माला गेली होती. ती पगी शुनी कृष्णा लाडांना म्हणाली, "अरे झोपलास काय? उठ आधी, तुला आत्ताच्या आत्ता गुरुनाथ कार्यानिमित्त बोलवीत आहेत." कृष्णा लाड झोपेतून जागे झाले. त्यावर काही काळ विचार करीत तसेच पडून राहिले. त्याच वेळी इकडे रामभाऊंना स्वप्नात एक ब्राह्मण येऊन म्हणाला, "अरे तुला तुझे गुरुनाथ आत्ताच्या आत्ता कार्यानिमित्त बोलावित आहेत." लगेच त्यांनी मध्यरात्री तशीच वैराग्यमठी गाठली. कृष्णा लाडांनी विचारले, "काय रे, अजून पहाटेचा बराच अवधी असता इतक्या मध्यरात्री कसा काय आलास? बरे आलास तर का आलास? झोप आता इथे सुखाने पहाट होईपर्यंत." रामभाऊंनी आपले स्वप्न कृष्णा लाडांना सांगितले. कृष्णा लाडांनी पण स्वतःचे स्वप्न त्यांना सांगितले. एवढ्या मध्यरात्री आपल्याला महाराज असे काय बोलावित आहेत, पाहूया तरी चला, असे म्हणून ते दासद्वय महाराजांच्या शयनगृहाजवळ येऊन हळूच दार उघडून पाहतात, तर महाराज पर्यकावर पाय खाली सोडून दाराच्याच बाजूला त्यांच्याकडेच पाहत असलेले त्यांना दिसले. जणू ते उभय दासांचीच वाट पाहत होते. दोन्ही भक्तांनी महाराजांचे चरण वंदून, "काय महाराज, काय आज्ञा आहे?" अशी प्रार्थना करताच महाराज लाडांना म्हणाले, "हे बघ कृष्णा, आजपासून माझी कौपीन आणि छाटी रामजी धुवत जाऊ दे. एवढे तू करशील ना रे माझ्यासाठी?" हे शब्द ऐकताच कृष्णा लाडांना महाराजांचे ते शब्द मरणप्राय वाटू लागले. ती अवस्था महाराजांनी जाणून लगेच परत ते कृष्णा लाडांना म्हणाले, "हे बघ, खिन्न होऊ नकोस. माझ्यासाठी 4 दिवस सेवा करू दे रामजी. देईल परत तो तुला ती 4 दिवसांनी." कृष्णा लाडांना महाराजांची ती आज्ञा मान्य करणे भाग होते. लाडांनी होकार देताच स्वतःची कौपीन छाटी महाराजांनी लाडांच्या हाती देऊन, "ही दे रामजीस," असे ते म्हणाले. जड अंतःकरणाने लाडांनी ती कौपीन छाटी रामभाऊंना दिली. दुधात साखर पडावी तशी तीही सेवा रामभाऊंनी अत्यंत मनोभावे केली. 4 दिवसानंतर गुरूंच्याच पुढ्यात रामभाऊंनी कृष्णा लाडांची सेवा त्यांच्याकडे परत सुपूर्द केली. या घटनेनं कृष्णा लाडांनी जो धडा घ्यायचा तो घेतला. रामभाऊ जी पडेल ती सेवा करण्यास तत्पर असत. महाराज कुठेही निघाले तरी लांबचे असो व जवळचे अंतर असो, आपल्या इच्छेनुसार कृष्णा स्वार आणि रामभाऊ मुरगुडकर यांच्या स्कंधावर महाराज आरोहण करत असत. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय. श्री